तेच ना तिकीटला इथं प्रॉब्लेम झाला, पैशाचं चोरी गेली. काम करा घरच्यांना लावा ना फोन. ऐका ना, ते फोनच उचले ना दादा प्लीज. अहो पण माझ्याकडे कसं करायचं, तुमच्या सोबत मला एक फोटो काढायचा आहे फक्त. पैसे नाही पाठवत कसं. मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत आहे अभिजित तांबे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्यासोबत आहे गोपी शेठ. तर मित्रांनो आज आपण करणार आहे प्रँक कॉल आपण कंटिन्यू करत असतो, जे पण सेलिब्रिटी आहे, जे पण रील स्टार आहेत त्यांना. तर आज आपण खूप मोठ्या व्यक्तीला आपण या ठिकाणी प्रँक कॉल करणार आहे. तर मित्रांनो आज आपण गोपी शेठ कोणाला प्रँक कॉल करणार आहे? महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध रील स्टार माननीय श्री अभिदादा गायकवाडला आपण प्रँक कॉल करणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, एवढीच इच्छा आहे. आणि लय मजेदार प्रँक कॉल होणार आहे, तुम्ही बघत राहा. आता थांबा एक मिनिट, आपण आता लावूया कॉल. तरी चला करूया स्टार्ट. हो चालला पाहिजे बरं पाया पडतो बघ. हॅलो हॅलो अभिदादा. हा बोला. हा दादा, आम्ही इकडून रेल्वेत बसलो तुमच्या यायला. पण थोडा प्रॉब्लेम झालाय, तिकडे निघालो. तुम्ही आहेत ना घरी? काय प्रॉब्लेम झालाय दादा? आम्ही नेमकं काय आलं, बसने आलो बर का शिर्डी पर्यंत. आणि ना बस मध्ये बसला तर सॉरी बर का, आम्ही नाही तुम्हाला फोन लावायला पाहिजे, पण मित्रांना फोन लावले ते नाहीच, कोणी पैसेच नाही पाठवले. मैं गरीब हूँ. आणि ऐका ना, थोड्या वेळ 1 मिनिट द्या फक्त तुमचा. हा मग तेच, मग थोडा प्रॉब्लेम झालता. रेल्वेत बसलो होतो, तुमच्या यायला बसलो होतो, आणि नेमकं आता तेच ना तिकीटला इथं प्रॉब्लेम झाला, पैशाचं चोरी गेली. काम करा घरच्यांना लावा ना फोन. ऐका ना, ते फोनच उचले ना दादा प्लीज. किती रुपये पाहिजे? तिकीट पुरते फक्त. किती? तिकीट पुरते. माझ्याकडे काय केलं 300 रुपये फक्त. माझा मी भाऊ आणि मी. अहो पण माझ्याकडे कसं करायचं, तुमच्या सोबत मला एक फोटो काढायचा आहे फक्त. पैसे नाही पाठवत कसं. दादा प्लीज, लय मोठा फॅन आहे मी तुमचा. बस जाऊ द्या, कधी येऊ मग? आहे का मी बघ. 2 hours later. संकल्प बोल के हम तो आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे. तर मित्रांनो फोन काय लागू नाही राहिला, कारण त्यांना वाटलं असं आपण प्रँक कॉल करतो, एका दिवस त्यांना कळलं असू शकतं. पण तरी पण आपण थोड्या वेळ त्यांना कॉल करून ट्राय करणार आहे, काय बोलतात काय नाही. तरी 2-3 मिनिटं थोड्या वेळ वेट करा. तर मित्रांनो तुमची मी 2 मिनिटं घेत आहे या ठिकाणी. मित्रांनो मी एक नवीन बिझनेसची तुम्हाला या ठिकाणी एक संधी घेऊन आलेलो आहे. या बिझनेसमध्ये तुम्हाला ऑनलाईन बिझनेस आहे. या ठिकाणी मी अर्धा ते 1 तास काम करतो, आणि त्याच्या बदल्यात मला 4 ते 5 हजार रुपये या ठिकाणी मी दिवसाला कमवत असतो. तुम्हाला जर हा बिझनेस स्टार्ट करायचा असेल माझ्यासोबत, तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल या बिझनेसमध्ये, तरी तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करा. अभिजित तांबे ऑफिशियल नावाने माझी आयडी आहे. या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं बाहेर फिरायला जायची गरज नाही, किंवा तुम्हाला काही बाहेर जाऊन काम करायची गरज नाही. ऑनलाईन बिझनेस आहे. तरी मित्रांनो तुम्ही लवकर मला या ठिकाणी जॉईन करू शकता या बिझनेसमध्ये. अभिजित तांबे ऑफिशियल यूट्यूबला माझी पण आयडी आहे, आणि माझी इंस्टाग्रामला पण आहे. तर इंस्टाग्रामला जाऊन लवकरात लवकर मेसेज करा, आणि लवकरच पैसे कमवायला सुरुवात करा. धन्यवाद. 10 years later. हॅलो. हा हॅलो हॅलो. हॅलो. कोण? हा दादा 2 मिनिटं द्या ना फक्त. कोण कोण बोलतोय? आताच फोन केला त्यांना, सांगा ना प्लीज 2 मिनिट. काय काय होय? हा बोलायचं होतं त्यांच्यासोबत 2 मिनिट. बोला ना सांगा, थोडं काम आहे ते. मीटिंग मध्ये फ्री झाले, मी कॉल करायला सांगतो. कॉल बॅक किती करायला वेळाने मग असा अंदाजे मी कॉल करतो? 2-2.5 तास. 2000 years later. हॅलो. कोण बोलतोय? हा दादा, ते तुम्हाला कॉल केलता रेल्वे स्टेशनच्या. अजून कसलं इन्व्हिटेशन? नाही रेल्वे स्टेशन. तुम्हाला फोन नव्हता केला का? ते आम्ही निघलोय तुम्हाला भेटायला तेव्हा. पण तुम्हाला भेटायचं काही झालं तरी नाही भेटायचं सुद्धा. 2000 years later. तर मित्रांनो आपण काल अभि भैयांना फोन लावला होता, पण काल काही ते कामात असल्यामुळे त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही. पण आज चला आपण त्यांना सांगूया की आपण त्यांना कॉल केला प्रँक कॉल. त्यासाठी आता खास त्यांना फोन लावूया आणि त्यांना सांगूया. हॅलो.
हा अभि भैया, हा बोल. अभिजित तांबे बोलतोय. हा बोल ना बाळा. हो, मी काल तुम्हाला आज प्रँक कॉल करावं म्हणलं, पण काय तुम्ही कामात होते. नाही ना रे, वन टाइम नाही भेटत. हा तेच ना, त्याच्यामुळे मी लावला तुम्हाला. रेल्वेचा तूच फोन केला का तो? हा पण ते काय तुम्ही कामात होते त्याच्यामुळे राहील नाही का मी. हो चाल, मी कधी कॉल करू तुम्हाला परत फ्री? कर ना, मी आता कामाचे, मी नंतर कॉल करत नाही. तर मित्रांनो त्यांना सांगितलं आपण का आपण त्यांना काल कॉल केलता, पण ते कामात असल्यामुळे कसं आहे आता इतके रील स्टार म्हणलं त्यांना कंटिन्यू कॉल असतात. गोपी ज्यांना टेन्शन आलं, पण काही नाही. आता ते खूप अभि भैया खूप चांगले माणूस आहेत. तर आता आपण त्यांच्यासोबत एकदा ब्लॉग पण बनवणार आहे, जर तेव्हा भेटायला जाऊ त्यांच्यासोबत. आणि आता त्यांना काल कामात होते त्याच्यामुळे कोणाला पण, मला जरी फोन आला तरी कोणी पण आपण असं बोलणारच आहे का नाही का भाऊ कशाला फोन करतो ना. आम्ही खूप त्यांना असंच प्रँक कॉलमध्ये बोर करीत होतो, त्याच्यामुळे काही नाही. आणि असेच आपण प्रँक कॉल अजून खूप रील स्टार किंवा जे असे फेमस लोक आहेत त्यांच्यावर करणार आहे. गोपी शेटला आता बोलायचं, आम्ही प्रँक कॉल करताना बोलणार होतो, पण आता काही नाही भेटलं, कारण आता कसं ते कामात आहे. ते बोलले का नंतर कॉल कर किंवा काय, तर नंतर आपण परत एकदा कॉल करूयाच. आपलं एक अजून चॅनल आहे, फिल्म बनवतो, त्याच्यावर आपण गोपी शेटचे व्हिडिओ असतात खूप आणि आपले पण असतात. तर ओनली फिल्म प्रोडक्शन नावाचं चॅनल आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्यावर आपले पिक्चर पहा. खूप खतरनाक पिक्चर आहे. तर पुन्हा भेटूया अशाच एका प्रँक कॉल सोबत. तर धन्यवाद. काहीतरी बोला. काय नाही हो, जय महाराष्ट्र. लाईक शेअर सबस्क्राईब काहीतरी बोला. तर मित्रांनो या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. नाच खोळा ब्लॉग वगैरे होत्यात, आता प्रँक कॉल चालू केलेले आहे. ओके, दूर 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 दूर.